नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा. वर्धा जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत वर्धा शहरात उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉलमुळे ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. डॉक्टर पंकज भोयर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वर्धा जिल्ह्याच्या पहिल्या टप्प्यातील 13 जिल्ह्यांमध्ये समावेश झाला आहे. या निर्णयाबद्दल त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आभार मानले. वर्धा जिल्ह्यात सध्या 14,000हून अधिक स्वयंसहायता गट कार्यरत असून महिलांनी हजारो वैयक्तिक व सामूहिक उद्योग सुरू केले आहेत. मात्र प्रत्यक्ष विक्रीसाठी स्वतंत्र जागेचा अभाव होता. हीच पोकळी उमेद मॉल भरून काढणार आहे. हा मॉल वर्धा शहरातील बॅचलर रोड परिसरात मगन संग्रहालयाजवळ उभारण्यात येणार आहे. नागपूर विभागातून वर्धा आणि नागपूर या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि महिला उद्योजकतेला शाश्वत आधार देणारा हा मॉल वर्ध्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. भागातील इतर बातम्यांसाठी आपण पाहत राहता तहलका वर्धा. धन्यवाद.